आता पाहूयात बातमी सविस्तर। महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात ग्लॅमरस व्यक्तिमत्व कुठलं? महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय राजकीय वक्ता कोणता? गेल्या 20 वर्षात राज्यात खळखट्या कुणाचा पक्ष करतोय? या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे राज ठाकरे। मात्र इतकी लोकप्रियता असूनही त्यांचं रूपांतर मतांमध्ये होत नाही। गेल्या 3 विधानसभा निवडणुका असोत किंवा आताची महापालिका निवडणूक असो, राज ठाकरेंच्या पदरी अपयशच पडतंय। पण असं का होतंय याचा धांडोळा घेणारा हा आमचा स्पेशल रिपोर्ट। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, राज श्रीकांत ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातलं अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व, उत्कृष्ट वक्ते, हेवा वाटावा असा स्वॅग। पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगिरी पाहिली तर ती मात्र खूपच खराब आहे। गेल्या 12 वर्षांपासून राज ठाकरे यश मिळवण्याचा प्रयत्न करतायत, पण यश त्यांना हुलकावणीच देतंय। गेल्या शुक्रवारी पालिका निवडणुकांचे निकाल लागले, त्यात बीएमसी मध्ये राज ठाकरेंचे केवळ 6 उमेदवार निवडून आले। त्यांच्या मदतीनं बंधू उद्धव ठाकरेंचे 65 उमेदवार विजयी झाले। राज ठाकरे यांच्या पक्षाची फिगर मात्र 10चा आकडाही पार करू शकली नाही। याची कारण मीमांसा तर करूयाच, मात्र त्याआधी राज ठाकरेंचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास पाहूया। 1983 साली 10वी झाल्यावर मार्मिकसाठी व्यंगचित्र काढायला सुरुवात केली। 1990च्या निवडणूक प्रचारात पहिल्यांदा प्रचारात उतरले। 1995 मध्ये युती सरकार आलं तेव्हा राज ठाकरे बऱ्यापैकी लोकप्रिय होते। मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातले मतभेद वाढत गेले। 2005 मध्ये शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडले। मार्च 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापना केली। मराठी माणूस मुद्द्याला हात, त्यामुळे मुंबई परिसरात कमालीची लोकप्रियता वाढली। 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 उमेदवार विजयी झाले। 2012च्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत मनसेचा विजय झाला। 2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला। 2014च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा केवळ एकच आमदार निवडून आला। 2019च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींविरोधात प्रचार केला। 2019च्या विधानसभा निवडणुकीत एकच आमदार हा निवडून आला। 2022 मध्ये हिंदुत्वाचा मुद्दा उचलला, मुंबईतील मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलन केलं। 2024च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला। 2024च्या विधानसभेत मनसेचा एकही आमदार हा निवडून आला नाही। 2025च्या नगराध्यक्ष निवडणुकीत मनसेची खराब कामगिरी समोर आली। 2026च्या पालिका निवडणुकीत एकाही शहरात विजय मिळाला नाही। गेल्या 20 वर्षांपासून उद्धव ठाकरेंना विरोध हा राज ठाकरेंचा राजकारणाचा महत्त्वाचा भाग राहिलाय। निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी कायम उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। मात्र 2022 मध्ये एकनाथ शिंदे आपल्यासोबत शिवसेना घेऊन गेले आणि उद्धव ठाकरे संकटात सापडले। 2024च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा दारुण पराभव झाला आणि मग 2025 मध्ये मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले। मात्र निवडणुकीसाठी युती जाहीर करण्यासाठी बहुधा ठाकरे बंधूंनी खूप उशीर केला। मतदानाच्या केवळ 22 दिवस आधीच युती जाहीर केली आणि केवळ 4 संयुक्त सभा घेतल्या। यानं मनसेला फारसा फायदा झाला नाही। परिणामी मुंबई पालिकेमध्ये केवळ 6 जागा निवडून आल्या। राजकीय जाणकारांनुसार यामागे अनेक कारणं आहेत, तीही पाहूया। गेल्या 20 वर्षात पक्ष संघटना म्हणावी तशी उभारता आली नाहीये। 2009 विधानसभा निवडणुकीतील यश नंतर राखता आलं नाहीये। प्रवीण दरेकर, राम कदम आणि अन्य अनेक नेत्यांचा मनसेला त्यानंतर रामराम हा बघायला मिळाला। मुद्द्यांची धरसोड फार ही अनेकदा टीका झाली। मराठी अमराठी मुद्द्याला मुंबई ठाण्याबाहेर प्रतिसाद मिळाला नाही। हिंदुत्वाचा मुद्दा आधीपासूनच भाजपचा, त्यात मनसे काय करणार असा अनेकांकडून सवाल उपस्थित केला गेला। 2014 मध्ये मोदींना पाठिंबा, 2019 मध्ये विरोध, 2024 मध्ये पुन्हा पाठिंबा दिल्यानं राज ठाकरे टीकेचे धनी बनले आणि उद्धव ठाकरेंशी युती केवळ राजकीय फायद्यासाठी असा अनेकांना संशय आहे। आता 3 वर्ष महाराष्ट्रामध्ये एकही मोठी निवडणूक नाहीये। 3 वर्ष जनमानसात आपलं महत्त्व टिकवून ठेवणं हे राज ठाकरे यांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे। तसंच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत बीएमसी मध्ये उत्तम विरोधी पक्ष म्हणून कामगिरी बजावणं हे देखील महत्त्वाचं असणार आहे।
एकीकडे देवेंद्र फडणवीसांची वाढलेली राजकीय ताकद, दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना, अशी अनेक राजकीय आव्हानं राज ठाकरे कशी पेलतात ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.